आदिती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने झाली निवडणूक। शुभम शिक्षण संस्था ठाणेगाव द्वारा संचालित आदिती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात नवेगाव खुर्द तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पाडण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगलेली आहे। सदर निवडणुकीत एकूण 5 उमेदवार होते। विद्यार्थ्यांना मतपत्रिका वाटप करून आवडत्या उमेदवाराला मत देऊन मतपेटीत मतपत्रिका टाकण्यात आली। नंतर त्या मतपत्रिका मोजणी करून विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले। या प्रक्रियेत मुख्य मतदान अधिकारी म्हणून श्री मयूर महेंद्र सूर्यवंशी, श्री रवींद्र देवदास पटले, श्री मुकेश मधुकर हजारे, कुमारी मनीषा धनलाल चन्ने, कुमारी ओजाश्विनी प्रभुलाल लांजेवार, निवडणूक अधिकारी श्री भारत जन्म नागदेवे, अधिकारी व महाविद्यालय मुख्याध्यापक कुमारी दुर्गा रघुनाथ नागदेवे, निवडणूक सहाय्यक हे होते। श्री भारत जन्म नागदेवे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। श्री रवींद्र देवदास पटले हे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष होते। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेंद्र पटले व इतर सदस्य उपस्थित होते। माध्यमिक विभागातील सिद्धार्थ अविनाश मेश्राम शाळा नायक, कुमारी प्रांजल कांतीलाल खोब्रागडे शाळा नायिका हे निवडणूक आले व कनिष्ठ विभागातील हिमांशु विक्रम डोंगरवाड शाळा नायक, पौर्णिमा जीवन भांडारकर शाळा नायिका, तेजस सचिन भेलावे सहल प्रमुख, कलश संजय पंचबुद्धे क्रीडा प्रमुख, पूनम अरुण पंचबुद्धे सांस्कृतिक प्रमुख, प्रचिता सुनील नरोले स्वच्छता प्रमुख। विद्यालय पूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला असून खूप अभिनंदन करण्यात येत आहे।